महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। अचानक एसटी पेटली, भांबावलेल्या प्रवाशांच्या किंचाळ्या आणि खिडकीतून उड्या। श्रीवर्धन डेपोमधून सुटणाऱ्या दिघी तुरुंबाडी म्हसळा मार्गे वडाळा जाणाऱ्या एसटी बसला मेंदडी गावाजवळ अज्ञात कारणामुळे अचानक आग लागल्याची घटना रविवारी सकाळी 10 वाजता घडली। यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी थेट खिडकीतून उड्या घेत आपला जीव वाचवला। दिघी तुरुंबाडी म्हसळा मार्गे एसटी बस तब्बल 35 ते 40 प्रवासी घेऊन मुंबईच्या वडाळ्याला रवाना झाली होती। मात्र ही बस म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावामध्ये आल्यावर तिच्यामधून अचानक धूर निघण्यास सुरुवात झाली। संपूर्ण गाडीत धुराचं साम्राज्य पसरल्यानं प्रवाशांना श्वास घेण्यासही कठीण झालं होतं। अनेक जण आपले सामान शोधून ते गाडीच्या खिडकीतून बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत होते। अशातच धुराचं प्रमाण वाढल्यानं घाबरलेल्या प्रवाशांच्या किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या। जो तो भांबावून जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करू लागला। बसच्या वाहनानं तात्काळ प्रवाशांना धीर देत गाडी बाहेर येण्यास मदतीचा हात दिला, तर काहींनी थेट एसटी बसच्या खिडकीमधून बाहेर उड्या मारत आपला जीव वाचवला। बसला लागलेली ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। वेळीच प्रवासी आणि बसचे कर्मचारी बाहेर पडल्यानं मोठी जीवितहानी टळल्याचं बोललं जात आहे। वाढत्या तापमानामुळे वाहनांमध्ये आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। एसटी बसमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतोय। प्रत्येक वाहनात अग्निशमक यंत्र असणं अनिवार्य असतानाही अनेक घटनांमध्ये त्या यंत्राचा उपयोग होताना दिसत नाही। यामुळे एखादी मोठी दुर्घटना उद्भवली तर तिला जबाबदार कोण, असा सवालही प्रवाशांमार्फत उपस्थित केला जातोय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.